नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये स्कॅपवर मानकानिहाय माहिती कशी भरावी आणि पुरावे कसे सादर करावे, त्याचबरोबर गुगल ड्राईव्हचा वापर कशा प्रकारे करायचा, ही सर्व माहिती या व्हिडिओ दरम्यान आपण पाहणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला प्रत्यक्षात सुरुवात करूया। स्कॅपवर माहिती भरण्यासाठी तुमच्या शाळेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्ही जनरेट केलेलेच असाल, त्यानुसार सर्वप्रथम तुम्ही लॉगिन करून घ्या। लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या शाळेचा तपशील ओपन होईल, त्याची तुम्ही खात्री करून घ्या। शाळेची माहिती बरोबर असल्यास तपशील बरोबर असल्याचे बटन दाबा। आता मानकानिहाय मूल्यांकन करण्यासाठी सर्व मानके या टॅबवर क्लिक करा। आता तुमच्या समोर सर्व मानकांची यादी शो होईल। आपल्याला दिलेल्या आणि लागू असलेल्या सर्व मानकांची माहिती पुराव्यासह आपल्याला सबमिट करावी लागणार आहे। तर ह्या ठिकाणी बघा, आपण एका मानकांचं प्रात्यक्षिक इथं बघूया। तर जे मानके आपल्याला लागू नाहीत त्या मानकांची आपल्याला माहिती भरावी लागणार नाही आहे। तर इथं बघा, 1.1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि NCERT SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याची परिचित आहेत, असा हा एक मानक आहे। तर याच्यानुसार आपल्याला इथं 4 स्तर आहेत। तर ज्या स्तरानुसार आपलं मूल्यांकन करायचे आहे त्या स्तरावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि त्या संबंधीचे पुरावे आपल्याला गुगल ड्राईव्हमध्ये PDF करून त्याची लिंक इथं आपल्याला कॉपी करावी लागणार आहे। पहिल्या मानकातील स्तर इथं बघा, 1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020 NCF व SCF यांच्या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत। अशा प्रकारे सगळे स्तर म्हणजे 4 स्तर आपल्याला नीटपणे वाचून टाकायचे आहेत की जेणेकरून त्यांचे पुरावे आपल्याला इथं अपलोड करता येतील किंवा त्यांची लिंक इथं शेअर करता येईल। मूल्यांकनासाठी जो स्तर आपल्याला लागू असणार आहे त्या स्तरानुसार आपल्याला पुराव्यासाठी जे काही आवश्यक दस्तऐवज किंवा मग फोटोज असतील त्यांचं PDF स्वरूपामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि ते सगळे PDF आपल्याला गुगल ड्राईव्हला अपलोड करावे लागणार आहेत। आता शाळेला लागू असणारा स्तर इथं मी सिलेक्ट करत आहे। स्तर क्रमांक 2, शाळा NEP 2020 SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते, हा मी इथं पर्याय घेतलेला आहे। मानकांचा पुरावे आपल्याला गुगल ड्राईव्हवरून कशा प्रकारे अपलोड करून घ्यायचे आहेत आणि कशा प्रकारे लिंक तयार करायची आहे याच्या संबंधी स्वतंत्र व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर तयार केलेला आहे। तर त्याच पद्धतीनं आपल्याला स्तरनिहाय लागू असणाऱ्या मानकांचे पुरावे आपल्याला गुगल ड्राईव्हमधून लिंक कॉपी करून आपल्याला पुरावे सादर करावे लागणार आहेत। तर त्याच्या संबंधी असलेला व्हिडिओ तुम्ही बघून घ्यावा आणि पुरावे सादर करावेत। पुराव्याची लिंक कॉपी केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा आणि विशेष म्हणजे आपल्याला लागू नसलेला मानक जर आपण निवडलं तर आपल्याला कोणताही पुरावा सादर करावा लागणार नाही आहे।
आणि तशा पद्धतीचं हमीपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे। एकदा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागे जाऊन मानक क्रमांक 1 बघा 2.1 तिथं मानक क्रमांक 1 हा ब्लू रंगानं झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे तो मानक आपला पूर्ण झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला क्रमनिहाय मानक क्रमांक 2 मानक क्रमांक 3 असे 128 मानके आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहेत। तुम्हाला नोंदवलेला प्रतिसाद बघण्यासाठी सुद्धा इथं संधी देण्यात आलेली आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या 1, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या 127, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या 0। अशा प्रकारे प्राप्त गुण बघा 4 गुणांपैकी आपल्याला 2 गुण इथं प्राप्त झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हाला जर नोंदवलेला प्रतिसाद जर बदलवायचा असेल तर बाजूलाच आपला प्रतिसाद बदला अशी टॅब दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्ही आपला प्रतिसाद बदलवू शकता। अशा प्रकारे तुमच्यासमोर तुम्ही नोंदवलेल्या प्रतिसादासंबंधी एक विंडो ओपन होईल आणि समोर एक मेसेज शो होईल, त्याच्यामध्ये तुम्ही योग्य ऑप्शनला म्हणजे होय किंवा नाहीला क्लिक करून घ्यायचा। अशा प्रकारे सगळ्या मानकांची माहिती यशस्वीरित्या पुरावे सादर करून आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।